नमस्कार. आज आपण वांगी आणि सुकट वापरून एक मस्त अशी रेसिपी करणार आहोत. या सुकटला काही जण करंदी असं म्हणतात. तर ही बघा, एक वाटी मी ही करंदी घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही साफ करून घ्यायची आहे. ही मोठी करंदी आहे. तर याच्यामध्ये बघा, ह्याचा जे डोकाकडचा भाग असतो तो काढून टाकायचा असतो आपल्याला आणि नंतर मग त्याच्या मागचा जो टोक असतं ते पण आपल्याला काढून टाकायचं असतं आणि हा त्याच्या पायाकडचा भाग असतो, जो आतमधचा भाग असतो तो पण काढून टाकायचा असतो. तर अशा प्रकारे ही करंदी असते ती आपल्याला साफ करून घ्यायची असते. तर मी आता तसंच करणार आहे. करंदी साफ करून घेणार आहे आणि वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याचे तुकडे करून ते पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, कारण वांग्यांना थोडा राप असतो, त्यामुळे ते तुकडे पाण्यामध्येच ठेवायचे. तर ही बघा, करंदी माझी इथं साफ करून झालेली आहे. हे बघा, व्यवस्थित अशी मस्त अशी, आणि ती मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी ही धुवून घ्यायची आहे. वांगी पण कट करून झालेली आहेत. मी इथं चौकोनी असे वांग्याचे तुकडे केलेले आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लांबट असे तुकडे करू शकता. तुकड्यांची साईज पण तुम्ही लहान मोठी ठेवू शकता. तर आता इथं मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे 2 मोठे चमचे. आता तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करू शकता. कमी तेलामध्ये सुद्धा ही रेसिपी खूप छान होते. तेल गरम झालं की 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मस्त अशा मी ठेचून घेतल्यात आणि ह्या तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहे, त्याचा मस्त असा वास सुटेपर्यंत. लसूण चांगला परतवून झाला की नंतर मग आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा आहे, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता कांदा जो आहे तो आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे. मस्त असा त्याचा सोनेरी रंग येईपर्यंत किंवा तो थोडा मऊ पडेपर्यंत आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाला की एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याला पण आपल्याला मस्त असं मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे आणि बघू शकता टोमॅटो पण आपला मस्त असा परतवून झालेला आहे. टोमॅटो पण मऊसर झालेला आहे. तर अशी छान अशी आपण मस्त अशी या सुकट आणि वांग्याची रेसिपी करणार आहोत. पावसाच्या दिवसात आपल्याला मच्छी पटकन मिळत नाही किंवा महाग असते, तर त्यावेळी अशी रेसिपी करून खायची, मस्त एकदम लागते. आता याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे. मसाल्यामध्ये बघू शकता तुम्ही, मी 2 चमचे हा माझा मालवणी भाजका मसाला वापरलेला आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे, मस्त लाल रंग येईल. 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, चव जरा चांगली येते. आणि पाव चमचा हळद वापरलेली आहे. फोडणीमध्ये हे सगळे मसाले छान परतवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची. जेव्हा तुम्ही मसाले ॲड करता त्यावेळी तुम्ही तुमचा कोणताही घरगुती मसाला इथं वापरू शकता. मसाल्यांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता. आता मसाले परतवून झाल्यानंतर मग याच्यामध्ये वांगं घातलेलं आहे. खूप मस्त अशी वांग्याची अशी ही आणि सुकटची अशी मस्त भाजी तयार होते. ही जी भाजी आहे ना, ती भाकरी आणि चपातीसोबत खूप छान लागते. तर सगळी वांगी ॲड करून झालेली आहेत. आता मी याच्यामध्ये ही सुकट घातलेली आहे. आपण धुवून स्वच्छ करून ठेवलेली होती, तर ती सुकट आता याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि सोबत ना मी एक बटाटा पण घातलेला आहे. तर बटाटा मी स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यामध्ये त्याच्या फोडी करून ठेवल्या. सालीसकटच वापरला आहे बटाटा मी. तुम्ही हवा असेल तर साली काढूनसुद्धा इथं बटाटा वापरू शकता. तर बटाटा वापरल्यामुळे ही भाजी अजून चवदार होते. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, कारण आपण इथं सुकट वापरलेली आहे ना, तर ती थोडीशी खारट असते. 2 आमसुलं घातलेली आहेत. टेस्ट खूप छान येते. आवर्जून घाला आमसुलं. आणि आता ही जी सगळी भाजी आहे तर ती या फोडणीमध्ये मस्त अशी एकत्र करून घ्यायची. या भाजीला सगळा मसाला लागला पाहिजे. असं छान अगदी हे एकत्र करून घ्यायचं आहे. तर बघू शकता भाजीला सगळा मसाला लागलेला आहे. भाजी आपली फोडणीमध्ये छान अशी परतवून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे, थोडंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आणि हे पाणी ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि या पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची. तुम्ही थंड असताना समजा याच्यावरती झाकण ठेवलं, पाणी थंड असताना, तर भाजी अशी पटकन शिजत नाही, त्याची टेस्ट पण खूप चांगली येत नाही. त्यामुळे ह्याचे पाणी आपण ॲड करतो ना, ते मस्त असं गरम करून घ्यायचं, मस्त उकळवून घ्यायचं आणि नंतर मग ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला याला वाफ द्यायची आहे. तर पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता ह्याच्यावरती मी एक ताट ठेवलेलं आहे आणि याच्यावरती मी पाणी घालणार आहे. तर पाणी घातल्यामुळे काय होतं, एकतर भाजी खाली लागत नाही शिजताना आणि दुसरी म्हणजे दोन्ही बाजूने भाजी अशी मस्त शिजून तयार होते. तर असं मी 15 मिनटासाठी स्लो गॅस फ्लेमवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे. जोपर्यंत तुमचा वांगा आणि बटाटा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर 15 मिनटानंतर बघू शकता मस्त अशी आपली भाजी इथं शिजून तयार झालेली आहे. तर बटाटा पण मस्त असा शिजलेला आहे, वांगं पण परफेक्ट शिजलेलं आहे आणि भाजीचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे.
तर अशी छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची. खूप अप्रतिम लागते ही भाजी. अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर तुम्ही अशीच ही भाजी खाऊ शकता. पण मी अजून त्याच्यामध्ये वाटण घालणार आहे, ते म्हणजे खोबऱ्याचं वाटण, कांदा खोबऱ्याचं वाटण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर थोड्याशा तेलामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि कांदा मी परतवून घेतला. त्यात थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून मस्त भाजून ते मी वाटण तयार केलं आणि त्यातलं थोडं वाटण मी इथं वापरलेलं आहे. इथं मी ओलं खोबरं वापरले. तुम्ही सुकं खोबरं वापरूनसुद्धा वाटण तयार करू शकता. वाटणाची क्वांटिटी तुम्हाला केवढी भाजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाणी पण तुम्हाला केवढी भाजी पातळ जाड पाहिजे त्या प्रमाणात ॲड करू शकता. वाटण भाजीमध्ये मी मस्त असं एकत्र करून घेतलं आणि पुन्हा एकदा याला 5 मिनिटाची मंद गॅस फ्लेमवर एकदम मस्त अशी वाफ दिली, जेणेकरून वाटण आणि मसाले सगळे छान अगदी एकत्र होतील. आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला किती सुरेख रंग आलेला आहे. परफेक्ट अशी आपली ही भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी भाजी इथं तयार झालेली आहे. शेवटी मी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली वापरलेली आहे. तर बघू शकता मंद गॅस फ्लेमवरती 5 मिनिटाची मस्त अशी भाजीला या वाफ द्यायची. तर बघू शकता किती मस्त अशी आपली इथं ही सुकट घालून केलेली वांगा बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही म्हणू शकता. तर ही इथं तयार झालेली आहे परफेक्ट. खूप सुंदर लागते. नक्की करून बघा. करण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे. आपल्या घरातले उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही रेसिपी होते. तर पावसामध्ये मच्छी खूप महाग मिळते, तर नक्की अशा प्रकारे सुकट आणल्यानंतर त्याची ही अशी भाजी करून बघा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. तुमच्या घरातल्यांना पण सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर माझी ही सुकट वापरून केलेली रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.